म्हटलंय बघा, बालपण गेले तसे तारुण्य जाईल, हळूहळू येईल जरा जरा म्हणजे काय म्हातारपण. बालपण गेलं गोष्टी खेळण्यात, तरुणपणात मिशी कुठली, मांगर बैल कसं पळावतात शिंगा फुटल्यावर, कोणाचं ऐकून असं झाला. आणि बालपणात आणि म्हातारपणात मग दात दाढा पडल्या नाही का, दंताजीचे उठले ठाणे फुटले दोन्ही कान आणि नन्ना म्हणते मान. मग तेव्हा मग राम राम करू नका दात दाढा पडल्यावर. मग तो राम खायचो जवळ जातो लांब लांब करू लागतो नाही का. म्हणून योग्य वेळी योग्य कायचाच करू जा. आतापासून राम नाम करू लागला तर म्हातारपणी त्याचा फळ थोडा तरी गावात मरे सर नाही का. म्हणून म्हटलंय दोन्ही बुवांनी दुधायचं. हो बुवा या माडी बुवांनी महादेश्वर प्रसादी भजन मंडळाने इथं बारी ठेवलं या पारंपरिक ठीक आहे. भांडणं करून लोक ठीक आहे त्यांचं काहीतरी समाज प्रबोधन मनोरंजन तर करायला जावं, पण कमरे खायचे जोक नाही का. मला एक किस्सा होतोय आमच्या गुरुदासांचा. मला आय थिंक वाटतं ती शेवटचीच बारी असेल आमच्या डॅडीची. उत्कर्ष शाळेजवळ मागे मैदानात तेव्हा त्या हॉस्पिटलमधनं त्यांना जस्ट व्हीलचेअरवर आणलेलं आणि त्यांना बारीवर बसवलेलं. म्हणजे तेव्हाचे बुवा आहेत ना हॉस्पिटलमधनं येऊन बारी करत असत. पण आताची अशी परिस्थिती झाली ना बारी संपे सर आहे ना असं वाटतं की दोन्ही बुवांना हॉस्पिटलमध्ये पोचायची वेळ आली काय अशी परिस्थिती आहे नाही का. मग त्या जे पंचरत्न होऊन गेले त्यांनी कशा प्रकारे भजना केली ते एकदा एक झलक पंचरत्नांची आठवण. आमचे कोमंगाला भूषण कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा आमचे डॅडी भजनात या. सरळपणानं स्वतः चालना उपदेश करतोय जना. सरळपणानं स्वतः चालना उपदेश करतोय जना. आता पुरे शहाणपणा आता पुरे शहाणपणा विठ्ठल विठ्ठल म्हणा. आता पुरे शहाण जय जय विठ्ठल म्हणा. आता पुरे शहाणपणा विठ्ठल आता पुरे शहाणपणा जय जय विठ्ठल भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा. विठ्ठले 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 रकुमारी सावळे.